रामराम मंडळी. परवा एक बातमी वाचनात आली. एका गावामध्ये एक शेततळ होतं आणि त्या शेततळ्यामध्ये बुडून 4 लहान मुलांचा मृत्यू झाला. आता ही किती दुःखद बातमी आहे. ज्या घरांवरती हा प्रसंग ओढवलेला असेल त्या घरांच्या दुःखाला पारावार राहिलेला नसेल. ही विकासाची किंमत आहे का हो? का हा विकासाच्यामुळे होणाऱ्या परिणामाकडे केलेल्या दुर्लक्षाचा परिणाम आहे, असा माझ्या मनात विचार आला. शेततळी व्हायलाच पाहिजे, त्यातनं सिंचन वाढलंच पाहिजे. पण शेततळी झाल्यानंतर, गाव तलाव झाल्यानंतर या गाव तलावांमध्ये किंवा शेततळ्यांमध्ये अशा पद्धतीनं लहान मुलं जाणार नाहीत याची काळजी घेतली जाईल. असं काही आपल्याला करता येईल का, की जेणेकरून चुकून एखादा मुलगा पाय घसरून कशाही कारणाने त्यामध्ये पडू नये याचा वेळीच इंतजाम जर केला तर हे अपघात वाचवता येतील का, असा माझ्या मनात विचार आला. आणि जेव्हा जेव्हा विकासाची अशी कामं केली जातील तेव्हा तेव्हा त्यांच्यापासून होणाऱ्या संभाव्य धोक्यांचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल आणि त्यासाठीची वेगळी अशी तरतूद त्या विकास कामांबरोबर करावी लागेल, असं माझ्या मनात आलं. आपण टीव्हीवर पूर्वी पाहिलेलं आहे, लाईव्ह त्याचं प्रक्षेपण झालेलं होतं, की बोरवेलची जी भोकं असतात त्याच्यामध्ये लहान मुलं पडतात आणि फार थोडे नशीबवान असे आहेत की त्यांना त्या भोकांमधनं बाहेर जिवंतपणी काढता आलेलं आहे. प्रिन्स नावाची एक मला ती कथा आठवती आहे. कथा म्हणजे ते सत्य घडलेलं होतं. त्यात तो प्रिन्स म्हणून तो मुलगा होता, तो वाचवला, त्याला वाचवण्यात यश आलेलं होतं. पण त्याकरता केलेला खटाटोप किती भयंकर होता तुम्हाला आठवत आहे ना. तासन तास ती रिग्ज आहेत, काय काय वेगवेगळी यंत्रसामग्री आहे, त्यानं ते खणणं चालू आहे, असं सगळं ते केलेलं होतं. मग एवढं सगळं नंतर निस्तरण्यापेक्षा, इंग्रजीमध्ये म्हणतात ना, अ स्टिच इन टाइम सेव्ज 9, तसं दर 2 महिन्यातनं एकदा गाव कामगार तलाठी असेल, गावातले सरपंच असतील, यांनी शिवार फेरी करून, समजा अशा पद्धतीची जर काही उघडी बोरवेल्स असतील तर ती पोत्यानं बंद करून त्याच्यावरती दगड ठेवून असं जर काही केलं तर हे अपघात आपल्याला वाचवता येतील का? आणि हे नियमितपणाने असं 2 महिन्यांनी एखादं परीक्षण जर केलं शिवार फेरी करून तर ते फार अवघड याच्यातला भाग नाही. हे अपघात वाचवता येतील, त्याच्यावर नंतर निस्तरण्याचा होणारा खर्च वाचवता येईल आणि त्याहूनही महत्वाचं, खर्च जाऊ देत, सगळं जाऊ देत, एक जीव आपल्याला वाचवता येईल आणि त्या जीवाभोवती जे परिवार आहे त्यांचं दुःख आपल्याला वाचवता येईल. आणखीन काय करता येईल? माझ्या मनात असं आलं की मुलांनी शिवारात खेळायलाच का जावं? गाव पांढरीमध्येच मुलांच्या खेळण्याची व्यवस्था आम्ही का करू शकत नाही? चंद्रपूर जिल्ह्यात मूळ तालुक्यात राजगड म्हणून गाव आहे आणि ते आदर्श गाव योजनेतलं एक चांगलं गाव आहे. त्यांनी गावामध्ये मुलांसाठी क्रीडांगण केलं आणि क्रीडांगण म्हणजे नुसतीच मोकळी जागा सोडली असं नाही, तर व्यवस्थित ती जमीन सपाट केलेली, तिच्यावरती थोडंसं गवत उगवलेलं, जेणेकरून पोरं खेळताना पडली तर गुडघे फुटू नयेत अशी व्यवस्था केलेली होती. असे दृष्टिकोन घेऊन गाव पांढरीमध्ये जर आम्ही मुलांच्या खेळण्याची व्यवस्था केली तर मुलांना खेळण्यासाठी, मोकळ्या जागी फिरण्यासाठी शिवारात जाण्याची गरज राहणार नाही. बघा, विचार करा. या पद्धतीनं गाव सुरक्षेचे काही पावलं प्रत्येक विकासाच्या कामाबरोबर उचलावी लागतील असं मला वाटतं. विचार करा. हा भाग क्रमांक 86 होता. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.